भगिनी बांधवांनो आणि मित्रांनो नमस्कार. तर मित्रांनो कसे आहात तुम्ही? म्हणाल कसे आहात काय विचारताय? ओ मे महिना सुरू झालाय, कडक उन्हाळा, वरतून सूर्य तळपतो आहे, आग ओकत आहे. घरी जर का फॅन लावले, कूलर लावले, ज्यांच्याकडे एसी असेल एसी लावली तरी तगमगच होतोय. कारण की एसीतून बाहेर निघालं तर मग खूपच अवघड आहे. आणि आत्ता काय करताय तुम्ही? तर व्हिडिओ पाहतायत. हो, धन्यवाद तुमच्या सर्वांचे. आणि या गरमीमध्ये तुम्हाला थंडीचा अहसास देण्यासाठी हो एक आनंदाची बातमी, जी की तुम्हाला थोडक्यात माहिती आहे, संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. होय, शब्द हेच माझं मुख्य भांडवल आहे. आणि खरं तर अवघ्या काही दिवसातच मी ही बोलण्याची शब्द तुमच्यासमोर मांडण्याची कला आत्मसात केली. आणि मागील 5 वर्षापासून या कलेच्या माध्यमातून, या भाषण कलेच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून घर संसाराचा गाडा पुढे ढकलत आहे, पैसे कमवत आहे. आणि आता जे कोणी भाषण कला शिकू इच्छित आहेत, म्हणजे नेमकंच स्टेजवर बोलत आहेत कुठे कुठे, आणि त्यांना वाटतं की आपल्याला प्रभावीपणे बोलता यायला पाहिजे, त्यांच्यासाठी लवकरच शब्दरत्ने अकॅडमीच्या माध्यमातून स्टेज करेज आणि व्हॉइस मॉड्युलेशन हा एकत्रित कोर्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी. चला, हा कोर्स तुम्ही लावण्या अगोदर माझा परिचय तर करून घ्या. म्हणजे काय, तर जे मला ओळखतात, माझ्या गावचे, मला जे काही माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून जे जुळलेले आहेत, जे माझे मित्र आहेत, पाहुणे आहेत, नातेवाईक ते तर मला ओळखतात. त्यातही काही ओळखत नाहीत की त्यांनाही अजून प्रत्येकालाच माहीत नाही की माझा नेमका व्यवसाय काय आहे. चालवतोय, बोलतोय, हे ठीक आहे. जे व्यक्ती मला जुटलेले आहेत, जसं की मुंबई, पुणे, सोलापूर, ते कसे जुटलेत? यस, सोशल मीडियाच्या माध्यमातून, भाषण कलेच्या माध्यमातून. त्यांना माझा पूर्ण परिचय आहे का? कदाचित असेल, नसेल. म्हणून माझा पूर्ण परिचय देण्याचा माझा मानस आहे. तर माझं पूर्ण नाव अंगद माणिकराव गरुड, राहणार पिंगळी बाजार, तालुका जिल्हा परभणी. होय, एका शेतमजूर शेतकरी कुटुंबातून आहे. व्यवसायाने अँकर, व्हॉइस आर्टिस्ट आणि आता भाषण कला प्रशिक्षक. हो, माझं शिक्षण SSC पास, SSC पास आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ जर्नलिझम हा कोर्स, पत्रकारिता मी पूर्ण केलेली आहे. आणि माझी व्यावसायिक पार्श्वभूमी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी 2008 ते 2010 या कालावधीमध्ये फोटोग्राफर म्हणून काम केलं. पुढे 2010 ते 2012 शेती आणि आरोग्यविषयक औषध विकणारी अजय बायोटेक कंपनीमध्ये काम केलं. हो, 2012 ते 2016 MSCIT आणि सेतू सुविधा केंद्र चालवलं. हो, आणि 2016 साली माननीय दिनकर भाऊ गरुड यांच्या माध्यमातून एका सामाजिक संघटनेशी जोडला गेलो. त्या ठिकाणी जोडला गेल्यानंतर सामाजिक विषयावर बोलत राहिलो. पण ते बोलणं तुम्हाला सांगतो, इतरांना समजेल, रुचेल, आवडेल आणि एखाद्या विषयाचं व्यवस्थित विश्लेषण करेल असं नव्हतं. पण आवड होती बोलायची, वाचन करत होतो म्हणून ते बोलावंसं वाटत होतं. 2019मध्ये यूट्यूब चॅनल चालवण्याची खूप मला इच्छा झाली. मी एक यूट्यूब चॅनल काढलं होतं 2019मध्ये. त्याचं नाव परभणी जनमत आहे. ते तुम्ही यूट्यूबवर गेला तर कधी पाहू शकता. आणि ते चॅनल चालू झाल्यावर मला परत एक आवड निर्माण झाली, ती म्हणजे ऑडिओ क्लिप तयार करण्याची. हो, हा माझा मी 2019मध्ये व्यवसायाला त्या सुरुवात केली. आणि कोरोना काळामध्ये लागीच कोरोना काळ आला आणि त्या कोरोना काळामध्ये मी अनेक ऑडिओ क्लिप जनहितासाठी तयार करून मोफत दिल्या. कोणी मागितलं की देऊन टाकल्या. बरेच ते सुद्धा तुम्ही त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. ऑक्टोबर 2021मध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट समजली, जी तुमच्यासमोर मी मांडू इच्छितो, शेअर करू इच्छितो. खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे अशी की कोणत्याही व्यवसायाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्याशिवाय, ओय बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या सर्व मित्रांनो, कोणत्याही व्यवसायाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्याशिवाय तो व्यवसाय करू नका. किंवा
त्या व्यवसायाचं प्रशिक्षण घ्या, नंतरच तो व्यवसाय करा, असं मी तुम्हाला कळून सांगतोय. कारण की नाही का, तुम्हाला सांगतो, ज्या व्यवसायाची आवड नाही तो व्यवसाय तर आपण निवडायलाच नाही पाहिजे. नाहीतर ज्या व्यवसायाचा निवड करायची असेल तो व्यवसाय नीट समजून घ्या, मग त्यात तुम्हाला आवड निर्माण होईल, मग तो व्यवसाय पुढे जाईल. अन्यथा मी जे काही आजपर्यंत व्यवसाय केले, खरं तर मी तुम्हाला 2008 पासून सांगितले, पण मी 2006 पासून व्यवसाय करतो. आणि 2006 पासून 2021 पर्यंत मी जेवढे व्यवसाय केलेत, घाटा आला नाही, लॉस झाला नाही, पण तो व्यवसाय मी पुढे नेत नाही राहिलो. का? कारण त्या व्यवसायाचं मी व्यवस्थित मार्गदर्शन कुठे घेतलेलं नाही. पहा, एक सांगतो की समजा जर का आपल्याला कार चालवायची असेल तर आपण घरी बसून किंवा नुसते पुस्तकं वाचून कार चालवू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागतं? सांगा. ड्रायव्हिंग स्कूल, होय, हा कोर्स तुम्हाला करावा लागतो, जावं लागतं, तिथं शिकावं लागतं. तिथून शिकून घेतल्यानंतर सुद्धा घरी गाडी असेल तर तिचं आपल्याला परत सराव करावा लागतो. घरी गाडी नसेल तर मित्राची कोणाची घ्यावी लागते, सराव करत राहावा लागतो, तर ती गाडी आपल्याला व्यवस्थित चालवा येते. अन्यथा तसंच आहे कोणत्याही व्यवसायाचं. म्हणून 2021 मध्ये मी व्हॉइस मॉड्युलेशनचा कोर्स पूर्ण करून आलेलो आहे. त्या कोर्सची फीस किती होती माहिती आहे? 23,500 रुपये 12 दिवसाची, आणि राहणे खाणे हा वेगळा खर्च. आणि तो कोर्स पूर्ण करून आल्यानंतर मी माझा छोटासा रेकॉर्डिंग स्टुडिओ टाकला वसमत रोड परभणी येथे. आता सुद्धा आहे, जागा फक्त बदललेली आहे. आणि 2022 पासून मी सूत्रसंचालन आणि व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. कार्यक्रमात सूत्रसंचालन करणं आणि जाहिरातीसाठी, प्रचारासाठी आवाज देणं हा माझा मुख्य व्यवसाय आहे. कोणता आहे? तर कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं आणि जाहिरातीसाठी, प्रचारासाठी आवाज देणं हा माझा मुख्य व्यवसाय आहे. आता नक्कीच सर्वांनाच कळलं असेल. तर याच व्यवसायाच्या माध्यमातून मी आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये 600 पेक्षा अधिक सूत्रसंचालन केलेले आहेत. आणि व्हॉइस आर्टिस्ट म्हणजे जाहिरातीचं 900 पेक्षा अधिक ऑडिओ जाहिरात तयार करून मी त्या विकलेल्या आहेत. आता सूत्रसंचालनासाठी मी परभणी, सोलापूर, अमरावती, पुणे, बुलढाणा इतर अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे. आणि ऑडिओ मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व ठिकाणी जवळपास दिलेले आहेत. आणि असंच नाही तर तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. यूट्यूबवर निवेदक अंगद गरुड टाकलं तर म्हणजे सूत्रसंचालनाचे जे जे कार्यक्रम झालेले आहेत त्यापैकी 50% टाकलेले आहेत. पूर्ण टाकू शकत नाही, शूट करणं होत नाही वगैरे, समजून घ्या. आणि त्यासोबत व्हॉइस ऑफ अंगद गरुड हे जर तुम्ही चॅनल यूट्यूबवर पाहिलं त्यावेळी तुम्हाला समजून जाईल की मी कुठे कुठे ऑडिओ जाहिरात दिलेल्या आहेत. तर आणि मागील वर्षापासून रेडिओ परभणी 90.8 FM वर RJ म्हणून काम करत आहे. आणि आता भाषण कला प्रशिक्षक म्हणून तुमच्या समोर येत आहे. पहा, स्टेजवर बोलणं हे वेगळं, कॅमेरासमोर बोलणं जसं की आता तुम्ही माझा व्हिडिओ पाहतायत ते थोडंसं वेगळं, आणि रेडिओच्या स्टुडिओमध्ये बोलणं त्याचा अनुभव काही वेगळाच असतो. हे तिन्ही अनुभव एकत्र मी नक्कीच तुम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे. नक्कीच तुम्हाला परफेक्ट बनवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्याकरता चला तर तुम्ही आपल्या शब्दरत्ने अकॅडमीच्या माध्यमातून भाषण कला प्रशिक्षण नक्की घ्यावं. आणि हो, जे आता थोडक्यात बोलतात किंवा ज्यांना काहीच व्यवस्थित बोलता येत नाही, स्टेजवर घाबरतात, त्या सर्वांना मी बोलतो करून सोडणार आहे. काळजी करू नका. चला तर दिलेल्या नंबरवर तुमचं नाव आणि पत्ता लवकर पाठवा आणि लवकरच आपण सुरुवात करूया भाषण कला प्रशिक्षण. धन्यवाद.